श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला कथासार मंगलाचरण चरण श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या चरित्राच्या सुरुवातीस श्री दत्तगुरु, श्री सरस्वती महाराज, श्री गजानन, श्री कुलदैवत या सर्वांचे स्मरण करून मी मनपूर्वक नमस्कार करते। आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील, जे सर्व देव व गुरु यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत। भक्त पुंडलिकाने आई वडिलांची जी सेवा केली त्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या भेटीस आला, तेव्हा त्यांच्या चरणी माझे शतशः प्रणाम। ब्रह्म विष्णू महेश याने तिन्ही देवांचा अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय, ज्याच्या आश्रयाला सदैव चारही वेद श्वान होऊन राहिले आहेत, त्या सच्चिदानंदास ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण होण्याचे वरदान मागतो। ज्याचे भाल विशाळ असून नाक सरळ आहे, मुख सुहास्य असून दंतपंक्ती कुंदाच्या कळ्याप्रमाणे शुभ्र आहेत, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्याच्या हृदयावर कोटी कोटी सूर्याचे तेज असलेल्या रत्नांच्या माळा आहेत, ज्याच्या बेंबीतून कमळ उत्पन्न झाले असून त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा जन्म झाला, त्याचे गुणगान गाता गाता चारही वेद थकले, अशा त्या परम मंगल विष्णूस माझा नमस्कार असो। ब्रह्मसूत सरस्वतीस मी दोन्ही हात जोडून नमन करतो की हे माते, ही ग्रंथ रचना करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे। मी अज्ञानी व मूढमती असून मला काव्य रचनेचे ज्ञान नाही, तेव्हा हे माते सरस्वती मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे। स्वात्मसुखात तल्लीन झालेल्या साधू वृंदाला, ज्यांना भेदाभेद माहीत नाही, जे सदा आनंदी असतात, त्यांना माझा नमस्कार असो। कविकुल शिरोमणी कवी कालिदास, ज्यांची ग्रंथरचना पाहून विडणही माना डोलावतात, त्या श्रीधर स्वामी व वामन पंडित यांना माझा नमस्कार। संत कवी तुकाराम महाराज व त्यांच्यासारखे इतरही कवी, त्यांना मी विनंती करतो की माझ्याकडून त्यांच्यासारख्या सुंदर ग्रंथरचना करून घ्याव्यात। 1856 साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती। स्वतःला सुशिक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाममार्गाला लावत होते, तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना परत धर्ममार्गाला लावले। लोकांना नाना प्रकारचे चमत्कार दाखवून स्वामी भक्तिभावाने वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले। अशा श्री स्वामी समर्थांनाच साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती भाविक जनांपुढे विनम्र भावाने ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे। ते लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यापुढे पणतीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने मी पर्वत सहजपणे उचलीन असे म्हणण्यासारखे आहे। तेव्हा हे दिनांच्या कैवारी श्री स्वामी समर्थ, हे श्री स्वामीनाथ, हे ग्रंथलेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावे हीच इच्छा। आता मुख्य म्हणजे वाचणारे किंवा ऐकणारे श्रोते जे महापंडित व चतुर असूनही महापंडित व चतुर असून विडणही आहेत, त्यांच्या समोर मी लिहिलेले कवित्व ठेवतो। मला माहीत आहे की थोर श्रोते सद्गुणांचे पारखी आहेत, तरी हे सर्व श्रोते माझे लिखाण वाचून नक्कीच कौतुक करतील। श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या, त्या सर्वांचे सविस्तर वर्णन करीत गेलो तर एखाद्या समुद्रासारखा हा ग्रंथ वाढत जाईल। म्हणूनच त्या ग्रंथरूपी महासागरातून अत्यंत अमोल असे काही मोती मी या ग्रंथात घेत आहे, तरी आपणासारख्या सुजनांनी प्रेमाने या ग्रंथाचा स्वीकार करावा। एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातूनच काही सुंदर सुगंधित फुले वेचून माळेने त्याचा सुबक हार गुंफावा, त्याप्रमाणेच हा कवीही चरित्र सारामृताच्या रूपाने काही कथास्वरूप निवडक कुसुमांचा हाराप्रमाणे आपल्या गळ्यात घालीत आहे। आपण त्याचा स्वीकार करावा अशी दोन्ही हात जोडून आपणास प्रार्थना करतो। या फुलांचा सुगंध आपल्या मनात तृप्त करील, शांत करील। आता येथेच प्रास्ताविक थांबवून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा मी आपणास ऐकविणार आहे। यात विष्णू कवी केवळ निमित्त मात्र असून करते करविते दयाळू कृपाधन श्री स्वामी समर्थच आहेत।
हे श्रोत्यांनी कृपया ध्यानात घ्यावे. शंकरासारखे विरक्त, सूर्यासारखे तेजस्वी, यमासारखे दुष्टांना शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेमळ अशा श्री गुरु श्री स्वामी समर्थांच्या परमपावन चरणांवर ज्ञानरूपी मधु मिळावा यासाठी विष्णू कवी भुंगा होऊन रुंजी घालणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पाखरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र अध्याय सारामृत ग्रंथ पहिला समाप्त.